आपण पाहता आमचा विशेष कार्यक्रम उघडले केदारचे द्वार. निसर्गानं रौद्ररूप धारण केलं होतं. समोर येईल त्याला पाल्यापाचोळ्यासारखं तो महाप्रलय आपल्या मगरमिठीत घेत होता. मात्र केदारनाथच्या मंदिराला जराही धक्का लागला नाही. त्यामागचं कारण होतं ती ही दिव्य शिळा. ती भीमशिळा ढालीसारखी उभी ठाकली होती. तिची ही पूजा केली गेली. आम्ही आहोत केदारनाथ मंदिराच्या मागे. आपण माझ्या मागे बघू शकत असाल तर इथेच गांधी सरोवर आहे आणि ह्या मागची जी हिमशिखरं आहेत हे हिमशिखर तुटल्यामुळे गांधी सरोवरचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणावर त्याचा मोठा फ्लो आला आणि तो पूर्ण केदारनाथ मंदिर आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील प्रत्येक गोष्टीला वाहून गेला. आपण केदारनाथ मंदिराच्या मागे बघू शकत असाल किती मोठ्या प्रमाणावर खडकं असतील, दगडं असतील ते आले आहेत आणि आसपासचा जो संपूर्ण परिसर आहे, मग त्यात घरं असतील, हॉटेल्स असतील, अगदी माणूसही असेल, त्या सर्वांना हा गांधी सरोवरातील जो पाण्याचा फ्लो होता तो वाहून गेला होता. मग असा प्रश्न येतो की असं जर होतं तर मग केदारनाथ मंदिराला का कुठलं नुकसान झालं नाही? तर आपण ही शिला बघू शकत असाल. ह्याला दिव्य शिला असं म्हणतात, कारण ह्या शिलेमुळे खरं तर गांधी सरोवरातनं जे पाणी येत होतं त्याचा फ्लो इथे अडला आणि तो पुढे गेला. फक्त केदारनाथ मंदिराला ह्या पाण्याच्या फ्लोमुळे कुठलाही नुकसान होऊ शकलं नाही किंवा मागून येणाऱ्या कुठल्याही खडकांचा परिणाम हा केदारनाथ मंदिरावर झाला नाही. आज जेव्हा या केदारनाथ मंदिरामध्ये पूजा झाली त्यानंतर या दिव्य शिलेचं नाव आता भीमशिला देखील ठेवण्यात आलेलं आहे. कारण की असं म्हणण्यात येतं की केदारनाथाचं जे मंदिर आहे ते पांडवांनी बांधलेलं आहे आणि म्हणूनच ह्या दिव्य शिला जिने खरं तर केदारनाथ मंदिराला वाचवलं त्या दिव्य शिलेची पण पूजा झाली आणि त्याचं नाव आता भीमशिला ठेवण्यात आलेलं आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सदाशिवसह रश्मी पुराणिक, केदारनाथ धाम. केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर इथली परिस्थिती पूर्ववत आणण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर होतं. मात्र रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी दिलीप जावळकर या मराठी अधिकाऱ्यानं ते आव्हान लिलया पेललं. कसं घडलं हे सगळं याविषयी दिलीप जावळकर यांच्याकडून जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी. 16 जून रोजी केदारनाथमध्ये सगळ्यात मोठी नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यावेळेला उत्तराखंड सरकारने ज्या अधिकाऱ्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी सोपवली ते होते दिलीप जावळकर. हो, महाराष्ट्राचेच दिलीप जावळकर. जावळकर सर, सांगू शकाल की अतिशय विषम परिस्थितीमध्ये आपल्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. रुद्रप्रयागचे जे DM होते त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि तेव्हा ही जबाबदारी तुम्हाला दिली. कशा पद्धतीने या घटना घडल्या? नाही, परिस्थिती त्यावेळी खूपच खराब होती आणि मुख्यतः जे आहे की पूर्ण घाटी, केदार घाटी जी आहे ती त्यावेळी नक्की काय झालं आहे आणि ते किती नुकसान झालं आहे याचा अंदाज येत नव्हता. कम्युनिकेशन चॅनल्स पूर्णपणे इथून ध्वस्त झाले होते. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे ध्वस्त झालं होतं आणि त्यामुळे बऱ्याच स्ट्रेसमुळे असेल किंवा अन्य कारणामुळे जिल्हाधिकाऱ्यांना इथून परत ट्रान्सफर करावं लागलं होतं. त्यांना इथून हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं. त्यावेळी मी मसुरीमध्ये ट्रेनिंग करत होतो. या इथे मी 5-1 वर्षापूर्वी मी इथे जिल्हाधिकारी होतो आणि त्यावेळेचा माझा थोडाफार अनुभव होता. कारण त्यावेळी पण थोडे यात्रामध्ये काही संकट आलेली, मेनली जे त्यावेळी घोडाखच्चरांची यात्रा बंद करावी लागली. सो मोर ऑर लेस खूप कमी प्रमाणात पण अशी सिच्युएशन होती. तर त्यामुळे मग सरकारने जी जिम्मेदारी दिलेली तर ती करायसाठी मी इथे चार्ज घेतला. सर, जेव्हा इथे सगळ्यात पहिला आपण आलो होता तेव्हा सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्यासमोर काय होतं? सगळ्यात मोठं चॅलेंज आहे इथे होतं की इथे जी लोकांना रेस्क्यू करणं. कारण बऱ्याच या तुम्ही पहाडींवर बघत असाल बऱ्याच ठिकाणी लोक जी आहे की स्ट्रँडेड लोक होती. त्या लोकांना सर्वात प्रथम सुरक्षित जागी घेऊन जाणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. कोऑर्डिनेशन सगळ्यात मोठा इश्यू होता. कारण आर्मी, एअरफोर्स, NDRF, ITBP, पोलीस या सगळ्यांचे एक समन्वय घडवून आणणं एक मोठी जे चॅलेंज होतं. आणि पण सगळ्यांनी आपापली जिम्मेदारीने सगळ्या विभागांनी काम केलं आणि जेवढ्या लोकांना वाचवता शक्य होतं तेवढं वाचवायचा प्रयत्न केला. 3 महिने होत आलेत, अजूनही प्रशासनाच्या समोर केवढ्या मोठ्या समस्या उभ्या आहेत, काय सांगाल? ही समस्या तर खूप होती. कारण तुम्ही अजून इथं केदारपुरीमध्ये पण बघाल तर बरंच जास्त डिवास्टेशन झालेलं आहे इथे. आणि त्याचा मुख्यतः तुम्ही बघायला गेला तर यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ह्यापुढे जर रिहॅबिलिटेशनचा आपण जर विचार करायचा झाला तर आपल्याला इथून इथली जी लोकं आहेत, स्टेक होल्डर्स जे आहेत त्यांना बोलवून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, मंदिर समिती आहे, तीर्थपुरोहित आहेत, घोडाखच्चर चालवणारे लोक आहेत, बऱ्याच लोकांची उपजीविका जी आहे ती यावर अवलंबून आहे, लोकांच्या भावना आहेत, या सगळ्या गोष्टी बघून जे आहे पुनर्निर्माण केला पाहिजे. त्यामुळे खूप त्यामध्ये जल्दबाजी करून कुठलंही पुढे काय पावलं आपल्याला उचलता येणार नाही आहेत. पण गव्हर्नमेंट खूप संवेदनशील आहे आणि की स्थानिक नागरिकांना ज्या पद्धतीने मदत हवी होती ती लवकर देण्यात आली नाही. काय सांगाल? कारण अजूनही अनेक गावं जी आहेत ती मेन रस्त्यांपासून तुटलेली आहेत.
रस्त्यांपासून गावं तुटलेत ही नक्की गोष्ट खरी आहे आणि ती रिस्टोर होण्यासाठी सुद्धा वेळ लागेल. पण आजताही मी कॉन्फिडेंटली एवढं सांगू शकेन की कुठल्या ना कुठल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी प्रत्येक गावात बहाल केलेली आहे. म्हणजे कुठेतरी आपण रोपवेमधून जाऊ शकतो, कुठून पैदल मार्गावर जाऊ शकतो आणि सगळ्या ठिकाणी आवश्यक वस्तू जसं खाद्यान्न, शुद्ध पाणी आणि स्वास्थ्य सुविधा या सगळ्या पुरवलेल्या आहेत. पण मूळ जनजीवन सगळं सामान्य व्हायला थोडा वेळ लागेल. सर, एक शेवटचा प्रश्न, केदारनाथमध्ये आजपासून पूजा सुरू झाली आहे. केदारनाथची यात्रा कधीपासून नियमित सुरू होऊ शकेल? हे मुख्यतः गव्हर्नमेंटनी हा निर्णय घेतला होता की इथल्या मुख्य मंदिर समिती जे पूजेचं नियंत्रण करते यामध्ये तिथले तीर्थपुरोहित समाज रावल यांच्याबरोबर त्यांनी निर्णय घेतला होता की 11 तारखेला पूजा सुरू करायची. पूजा सुरू करायचा कदाचित हा मुख्यतः उद्देश होता की एक नॉर्मल्सी यावी म्हणून लाईफमध्ये. पण यात्रेत मुख्यतः मंदिर उघडलं आहे ते बेसिकली यात्री अल्टिमेटली ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी यावं यासाठी. पण प्रशासन पुढे जेव्हा कधी परमिशन्स देईल त्यावेळी पहिला सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्था केल्यानंतरच परमिशन देण्यात येते. तर हे होते दिलीप जावळकर सर, ज्यांनी म्हटलेलं आहे की आत्ता जरी पूजा सुरू झाली असेल तरी नक्कीच अजून वेळ लागेल संपूर्ण यात्रा नियमित पद्धतीने सुरू करण्यासाठी. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सदाशिव सर, रश्मी पुराणिक, केदारनाथ धाम. महाप्रलयानंतर तब्बल 86 दिवसांनी केदारनाथ मंदिरात पुन्हा एकदा शंखनाद झाला. हर हर महादेवच्या जयघोषानं केदारनाथचं खोरं निनादून गेलं. गेले 3 महिने ठाण मांडून असलेली स्मशान शांतता अखेर दूर झाली आणि सगळं वातावरण शिवमय झालं. 86 दिवसांपूर्वी केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयानं असा हाहाकार उडवून दिला होता. केदारनाथचं खोरं अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं. केदारनाथचं हे रूप अनेक भक्तांनी पाहिलं असे. 86 दिवसांपूर्वी केदारनाथमधली परिस्थिती वेगळी होती. केदारनाथचं मंदिर शंखनादानं निनादून जात होतं. हर हर महादेवचा जयघोष होत असे. मात्र केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे केदारनाथच्या या खोऱ्यात स्मशान शांतता पसरली होती. पण आता 3 महिन्यांनंतर पुन्हा एकदा केदारनाथमध्ये पूर्वीचा उत्साह परतलाय. तब्बल 86 दिवसांनंतर बुधवारी सकाळी केदारनाथमध्ये विधिवत पूजा करण्यात आली. केदारनाथचं मंदिर फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं. मंदिरासमोरचा नंदीही फुलांनी सजला होता. ज्या दिव्य शिळेनं केदारनाथच्या मंदिराचं महाप्रलयातून रक्षण केलं तिचीही पूजा करण्यात आली होती. आणि या पवित्र सोहळ्याचा झी मीडियाही साक्षीदार झाला. केदारनाथच्या या अनोख्या सोहळ्याचा प्रत्येक क्षण आमच्या कॅमेऱ्यानं टिपलाय. बुधवारी सकाळी केदारनाथ मंदिरात सांकेतिक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सकाळी 7 वाजता मंदिराचे प्रमुख पुजारी रावल भीमशंकर लिंग शिवाचार्य यांनी केदारनाथच्या मंदिराचं द्वार उघडलं आणि गर्भगृहात प्रवेश केला. हर हर महादेवचा जयघोष आणि घंटानादानं केदारनाथचं खोरं निनादून गेलं. गेले 86 दिवस या परिसरात असलेली स्मशान शांतता क्षणात दूर झाली. 6 जूनला आलेल्या महाप्रलयानंतर केदारनाथ मंदिरात पुन्हा पूजा सुरू करण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून उत्तराखंड सरकारकडून तयारी केली जात होती. अत्यंत भक्तिमय वातावरणात केदारनाथ मंदिरात पूजा करण्यात आली. गेल्या 100 वर्षातला हा पहिलाच प्रसंग होता ज्यावेळी पूजेला भक्त आणि स्थानिक लोक उपस्थित नव्हते. मात्र आनंदाची बाबही होती की महाप्रलयाच्या 86 दिवसांनंतर पुन्हा एकदा केदारनाथच्या पूजेला सुरुवात झाली. केदारनाथ धाम पुन्हा एकदा शिवभक्तीत लीन झालं. पुन्हा एकदा शंखनाद झाला. केदारनाथचं मंदिर पुन्हा एकदा फुलांनी सजलं. रश्मी पुराणिक, झी मीडिया, केदारनाथ. या महाप्रलयानं केदारनाथमध्ये तांडव केलं खरं, पण 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा केदारनाथचं वैभव परतलंय. आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी घेतलेला या ऐतिहासिक सोहळ्याचा हा आढावा. 16 जून रोजी केदारनाथ धाममध्ये जी आपत्ती आली त्यानंतर इथे पूजा बंद झाली होती. परंतु आज मात्र उत्तराखंड सरकारने इथे पूजा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आपण माझ्या मागे बघू शकाल केदारनाथाचं हे मंदिर अतिशय सुंदररित्या सजवण्यात आलेलं आहे. मंदिराच्या आतमध्ये जी काही थोडीफार डागडुजी करण्याची गरज होती ती इकडच्या मंदिराने केलेली आहे. आणि आज इथे सकाळपासून शुद्धीकरण करण्यात आलं. त्यानंतर पूजा हवन देखील करण्यात आलं होतं. मोठ्या प्रमाणावर इथे सर्व भटजी आणि पंडितना आणण्यात आलं होतं. खरं तर केदारनाथामध्ये अक्षय तृतीयेला कपाट खुलतात आणि त्यानंतर भाऊबीजेपर्यंत इथे पूजा अर्चना आणि दर्शन सुरू होतं. परंतु 16 जूनच्या घटनेनंतर मात्र इथे पूजा अर्चना थांबली होती. अखेरीस उत्तराखंड सरकारने आज इथे पूजा केलेली आहे आणि इथून ही जी पूजा आहे ती भाऊबीजेपर्यंत सुरूच राहणार आहे. अर्थात अजूनही इथे जी सामान्य जनता आहे ती दर्शन घेण्यासाठी येऊ शकत नाही, कारण की केदारनाथापर्यंत येण्यासाठीचे जे रस्ते आहेत ते अजून खुले झालेले नाही आहेत. फक्त तुम्ही चॉपर्समधनंच केदारनाथ धामपर्यंत पोहोचू
शकता आहात. त्यामुळे नक्कीच नियमित यात्रा सुरू होण्यास वेळ लागणार आहे. असं असलं तरी आता मात्र उत्तराखंड सरकारने इथे जे विविध भटजी असतील, पंडितजी असतील, त्यांना इथे ठेवण्यात आलेले आहे आणि ते भाऊबीजेपर्यंत इथे जी आहे पूजा अर्चना सुरूच राहणार आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सदाशिवसह रश्मी पुराणिक, केदारनाथ धाम. महाप्रलयानंतर गेले 3 महिने इथल्या पूजेमध्ये खंड पडला होता. केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी यांच्याशी आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी केलेली ही विशेष बातचीत पाहूयात. 16 जून को आप मंदिर के प्रमुख पुजारी है. 16 जून को यहाँ पे क्या हुआ था, आपने क्या देखा था? 16 जून को एक बार जो आपदा आया है, जिसको बोलते हैं जल प्रलय बोलते हैं, अपने अपने कैसे से क्या क्या बोलते हैं, ये तो हम बोलते हैं युग परिवर्तन है. भगवान ने एक बार युग परिवर्तन करना था, ये तो प्रकृति में होता रहता है. इसी वक्त जो केदारनाथ में हुआ है, हम इसके लिए बहुत दुखी हैं. ये जो दुखी होने के बाद फिर एक बार भगवान केदारनाथ के लिए जो पूजा करने का सेवा मिला है, वो हमको ये बहुत आज खुश हो रहा है. यथावत आज सुबह प्रातःकाल परंपरा अनुसार हम भी दक्षिण भारत का वीर शैव शुद्ध लिंगायत जंगम लोग हैं. इनका यहाँ केदारनाथ जी का जो परंपरा है, वीर शैव शुद्ध लिंगायत जंगम लोगों का ही परंपरा चलता है. हमारा जगत गुरु रावल जी है, भीमा शंकर लिंग रावल जी है, वो भी नांदेड़ का है, महाराष्ट्र का है. उनका धर्मभूमि है, उनका जन्मभूमि है कर्नाटक है. वही अभी सुबह प्रातःकाल इधर आए थे. उन्होंने उनका अमृत अस्त्र द्वारा ही आज पूजा प्रारंभ किया गया है. सुबह आज प्रातःकाल 6:30 बजे जो हमारा वातावरण शुद्धिकरण किया है, उसके बाद भगवान केदारनाथ जी का जो जगत गुरु रावल जी का अस्त्र द्वारा और मंत्रीगण केदारनाथ उत्तराखंड का जो मंत्रीगण है और मंदिर समिति का अधिकारी लोग, उनका शामिल होकर सब लोग भगवान केदारनाथ जी का अभिषेक करते करते आज पूजा प्रारंभ किया गया है. उसका बाद यहाँ का वातावरण शुद्धि के लिए और मन शांति के लिए बाहर आह्वान भी किया है. आज अभी दिन में भगवान केदारनाथ जी को दोबारा अभिषेक होगा, उसके बाद भगवान केदारनाथ जी का श्रृंगार होगा, उसके बाद भगवान केदारनाथ जी का संपूर्ण भोग भी लगेगा. फिर शाम को यथावत परंपरा अनुसार आरती भी होगा. ये पूजा प्रक्रिया नवंबर 5 तारीख तक चलते रहेगा. फिर कपाट यथावत कपाट बंद होके भगवान केदारनाथ जी को जो जल विग्रह है और भोग मूर्ति को लेके अपना गद्दी स्थल, भगवान केदारनाथ जी का गद्दी स्थान, पंच केदार का गद्दी स्थान और जगत गुरु केदारनाथ का जो वैराग्य पीठ है, वो पीठ में चले जाके 6 महीना पूजा उखीमठ में होते, 6 महीना हिमालय में होते. भगवान केदारनाथ जी को जो हिमालय में 6 महीने पूजा होता है. केदारनाथ के जो कपाट है वो हमेशा अक्षय तृतीया को खुलते हैं और दिवाली बंद हो जाता है. ये इतने साल की परंपरा है जो इस साल पहली बार खंडित हुई है. जी जी, खंडित नहीं हुआ है, खंडित नहीं हुआ. जो मानता है खंडित नहीं हुआ, क्योंकि जब आपदा आए थे मैं उधर खुद था. भगवान ने इसी के लिए हमको बचाया है, मतलब ये पूजा खंडित हो जाएगा बोल के भगवान ने हमको खुद बचाया है. उस दिन रात को मैं इधर ही था. 16 तारीख रात को जो आपदा आया है, थोड़ा बहुत आपदा आए थे, उस समय मंदिर का अंदर था. बस दोबारा 17 तारीख सुबह 7:30 बजे दोबारा आया, उस समय भी मैं मंदिर का अंदर था. कोई ही खंडित नहीं हुआ है. जो छल विग्रह है हमारा पास ही था. मैं कहीं भी रहे भगवान केदारनाथ जी को जो आत्मा है, जो भोग मूर्ति बोलते, उसको लेते हम पूजा करते रहे. पूजा खंडित नहीं. उसके बाद जो यथावत परंपरा अनुसार जो भगवान केदारनाथ जी को जो गद्दी स्थान है, उधर जाके अभी 3 महीना पूजा किया है. सर, एक आपको सवाल पूछना है. आपने हमेशा इस जगह की प्योरिटी, सैनिटी बचा के रखी. जब यहाँ चीज़ें बदली, आपको लगता है कहीं पे अब एक भक्ति कम होके टूरिज्म ज़्यादा हो गया? क्या वजह आप सोचते हैं कि इतना सब कुछ प्रलय आ गया? तो ये तो वैरागी धाम है, समझ लीजिए वैरागी धाम है. इधर जो दर्शन करने के लिए आते हैं सब कुछ छोड़ के आना पड़ता है. मतलब काम, क्रोध, मोह, मद, मत्सर सब छोड़ के आ जाएगा. उनके लिए भगवान प्रसन्न होकर उनको आशीर्वाद देता है. आज का ज़माना है, कलयुग का प्रभाव है, सब आ रहे दर्शन कर रहा है, वो तो भगवान का इच्छा है. आप क्या कहना चाहेंगे? अगर आज से पूजा शुरू हो गई है, आगे आप क्या कहना चाहेंगे? कैसी ये परंपरा आगे चलती रहे और ये जो यात्रा है वो कैसी बनी रहे? लोगों को केदारनाथ जी के दर्शन कैसे बने रहे? कोई दिक्कत नहीं. भगवान केदारनाथ जी के यथावत जो परंपरा चल रहा था वो चलते रहेगा. उसके लिए कोई चिंता नहीं है. वो दर्शनार्थी भी आना चाहिए. दर्शनार्थी भी दर्शन करके मन संतृप्त होकर जाना चाहिए. यही हमारा. एक आखिरी सवाल. यहाँ पे सब कुछ टूटा फूटा है, पहले जैसा था वैसे नहीं रहा है. कहीं बुरा लगता है? आपने डेड बॉडीज भी देखी है. कहीं बुरा लगता है ऐसे वातावरण में पूजा करने के लिए? मन कहीं अविचलित? ये तो आम आदमी है, थोड़ा कभी कभी हो जाता है. फिर भगवान का ऊपर ये सब कुछ चलता है, ऐसी कोई दिक्कत नहीं है. तो भगवान जैसा चाहता है वो सब होता रहता है. ये तो युग परिवर्तन है. ये तो वातावरण में फिर ये होता रहता है. ये तो चेंजेस होता रहता है. झी 24 तास, एक पाऊल पुढे.